Okay. Hi, hello, good morning. I'm audible. Okay, so today we are going to be discuss what is database. Okay. Okay, so तर तुम्ही आज सपोज करत असाल की आपण असं बोलणार आहोत तर नाही. ओके. वी आर गोइंग टू बी डिस्कस इन आवर ओन अनोटेड आपली मराठी भाषा प्लस थोडीशी कॉम्बिनेशन ऑफ इंग्लिश भाषा. ओके. सो आपण पाहणार आहोत की डेटाबेस ऍक्च्युअली मध्ये असतो काय. ओके, इट इज जस्ट अन इंट्रोडक्शन ऑफ डेटाबेस. आपण याच्यामध्ये काही डेटा ऍक्सेस करणार नाही. मी तुम्हाला असा फारसा डेटा लोड करून नाही दाखवणार. आपण काय पाहणार आहोत, आपण समजणार आहोत की अरे जे लहानपणापासून मी ऐकतो, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि आम्ही असं ऐकायचो की अरे डेटाबेस आहे त्यांच्याकडे, मला असं काहीच वाटायचं की फारशी मोठी काहीतरी रूम आहे ज्यामध्ये सर्व्हर्स आहेत आणि काहीतरी वेगळंच कोड मध्ये लिहिलेलं. तर तसं काय, आपण समजणार आहोत की ऍक्च्युअली मध्ये डेटाबेस असतो काय, तो वर्क कसा करतो आणि आपण त्याला कसं शिकू शकतो किंवा हँडल करू शकतो, राईट. देन सो फर्स्ट, व्हॉट इज डेटाबेस. सो डेटाबेस काय असतो, सिम्पल टर्म्स मध्ये जर आपण समजून घ्यायला गेलो तर डेटाबेस असतो एक सॉफ्टवेअर. ओके. जर मी डिफाईन करतोय त्याला, तर मी डिफाईन कसं करणार की डेटाबेस इज अ सॉफ्टवेअर विच अलाउज अस टू इन्सर्ट, अपडेट, डिलीट अँड प्रोसेस अवर डेटा. म्हणजेच काय, की आपण त्याच्यामध्ये डेटा टाकू शकतो, डेटा अपडेट करू शकतो जर आपल्याला चेंज करायचं आहे, त्याला डेटा डिलीट करू शकतो आणि प्लस आपला डेटा जो काही आहे त्याच्यासोबत आपल्याला काहीतरी मॅनिप्युलेशन करायचे, त्याला काहीतरी हाताळायचे, तर तेही करू शकतो. तर ते कसं करणार बाबा, डेटाबेसला आता असं म्हणणार नाही मी, तुमचा प्रो सांगणार तर नाही की डेटाबेसचा हा डेटामध्ये टाकून दे आणि हा काढून घे. नाही. सो फॉर दॅट वी हॅव बीन यूज एसक्यूएल. ओके. सो एसक्यूएल काय, एसक्यूएल ही एक लँग्वेज आहे. जसं आता मी तुमच्याशी बोलतोय, तुमचा वर तुमच्याशी बोलतोय तर तुम्हाला कळते का, कारण वी आर टॉकिंग इन मराठी, वी आर टॉकिंग इन इंग्लिश. वाय, बिकॉज वी नो दॅट इंग्लिश कशी समजायची, मराठीचे शब्द काय. तसंच एसक्यूएल म्हणताय, डेटाबेस म्हणताय, मला नाही कळत असं की तुमची लँग्वेज. व्हॉट आय वॉन्ट टू नो, टेल मी इन द क्युरेट सिंटॅक्स. ओके. क्युरी कशाच्या भाषेत असली पाहिजे, एसक्यूएलच्या भाषेत. एसक्यूएल इज स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज विच कन्सिस्ट, म्हणजे एसक्यूएल पाच असे कमांड्स आहेत ज्याच्या थ्रू आपण डेटाबेसला ऍक्सेस करतो, ज्याच्या थ्रू आपण डेटाबेसला डेटा इन्सर्ट करतो किंवा काहीही मॅनिप्युलेशन करतो. बेसिकली असं समजू शकतो की हे जे पाच आहेत हे आहेत कंपोनंट्स. कशाचे, डेटाबेसचे कंपोनंट्स, ज्यामध्ये असे वेगवेगळे वेगवेगळे काहीतरी फंक्शन आहेत ज्याच्या थ्रू आपल्याला डेटाबेस सोबत खेळता येतं. आता इथं मी तुम्हाला नाही दाखवलं. ओके. असं नका समजू की डीडीएल म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज आणि मॅनिप्युलेशन लँग्वेज हे एक लोट डायरेक्ट काहीतरी करणार, तर असं काही नाही. ओके. इन असं सपोज करा की हे डीडीएल, पहिले आपण समजून घेऊ कुठले पाच टाईपचे कमांड्स आहेत. First is data definition language, which is DDL, then DML, data manipulation language, then DQL, which is data query language, then DCL, which is data control language, then TCL, which is transaction control language. ओके. सो हे त्यांची फक्त नेमिंग कन्व्हेन्शन आहे. असं सपोज करा की डीडीएल हे एक सरनेम आहे, जसं आपलं सरनेम असतं ना, आपल्या सरनेमच्या खाली आता खूप सारे लोक, तर समजून घ्या जसं जाधव, जाधवच्या घरात पाच लोक आहेत आणि ते पाच लोक वेगवेगळे काम करतात. काइंड ऑफ डीडीएल मध्ये असं काहीतरी फंक्शन, असं काहीतरी कमांड्स आहेत जे वेगवेगळे कामं करतात. त्यानंतर डीएमएल सेम, डीएमएल जसं झालं देशमुख, देशमुखच्या घरी आणखी पाच लोक आहेत ते काहीतरी काम करतात. सो असंच प्रत्येक कमांड मध्ये त्याचे सेव्हरल फंक्शन, त्याचे कमांड्स आहेत जे आपल्याला हेल्प करतात डेटाबेसला समजण्यासाठी. ओके. तर जसं मी बोललो की देर आर डिफरंट टाइप्स ऑफ डेटाबेस, खूप सारे डेटाबेस आहेत या जगामध्ये. एक्झाम्पल जर ठरलं आपण, ओरॅकल आहे जी माहिती असेल, त्यात एसक्यूएल आहे, एसक्यूएल सर्व्हर आहे जे की आहे मायक्रोसॉफ्टचं. देन टेरा डेटा आहे जे की टेरा डेटाच आहे. देन काही क्लाउड बेस्ड डेटाबेस पण आता खूप वास्ट अमाऊंट मध्ये येत आहेत, जसं की हे जे दोन आहेत बिग क्युरी आणि डेप्थ, हे आहेत क्लाउड बेस्ड. म्हणजे बेसिकली जसं आपण क्लाउडचा जमाना आलाय, सर्वांना माहिती आहे की आपण डेटा जे काही स्टोअर करतो ते क्लाउड सर्व्हरच करतोय. तर बिग एक क्लाउड सर्व्हरचा डेटाबेस आहे जो की जीसीपी न कंट्रोल केला जातो, जे बेसिकली गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म. देन रेडशिफ्ट, रेडशिफ्ट हा एडब्ल्यूएस प्लॅटफॉर्मचा डेटाबेस आहे. तर असे मी फक्त तुम्हाला पाच एक्झाम्पल साठी दिले, बट ऍक्च्युली म्हणजे खूप सारे डेटाबेस, स्नोफ्लेक झालं आणि असे बरेचसे डेटाबेस आहेत. आझूर सिनॅप्स झालं जे की आझूर क्लाउडचा प्लॅटफॉर्मचा डेटाबेस आहे. ओके. बट मोस्ट फ्रिक्वेंटली जे की आपला प्रिमिटिव्ह आहे ओरॅकल, जो यूज केला जातो इन एव्हरी डेटा इंजिनिअरिंग फील्ड. मेजॉरिटी ऑफ डेटा इंजिनिअरिंग फील्ड इन द प्रोसेस ऑफ ETL, whereas the source and target is also Oracle of that. आता हे पार्ट दुसरा झाला, आपण तिकडे न जाता आपण वापस आपल्या डेटाबेस कडे.
तर मेनली जे आपलं फोकस असणार आहे ते असणार आहे आपल्या ओरॅकल डेटाबेसच्या संदर्भात. Then आपण अंडरस्टँड करू की ऍक्च्युअली डेटाबेस असतं हे तर कळलं आपल्याला की काहीतरी प्लॅटफॉर्म आहे डेटाबेस ज्यामध्ये जे की एक सॉफ्टवेअर आहे आणि जो आपला डेटा स्टोअर करतो. त्याच्यात काहीतरी एक एसक्यूएल नावाची लँग्वेज असते जी की आपल्याला युज करावं लागते त्याच्या थ्रू आपण डेटा सोबत खेळू शकतो. बट कसं वर्क कसं करतं सपोज करा आपण एक करू की पहिले तर समजून घे दोन टाईपचे डेटाबेस असतात. ओके. So basically, first is relational database management system, and second is non-relational database management system. Relational database system म्हणजे काय? So basically, जे डेटाबेस असतात जे की डेटा स्टोअर करतात इन द फॉर्म ऑफ टेबल विथ द हेल्प ऑफ रोज अँड कॉलम्स. अजून सिंपल सांग असे डेटाबेस जे की डेटा स्टोअर करतात टेबलच्या फॉर्म मध्ये कशा थ्रू तर रोज आणि कॉलम मध्ये डेटा फिल करून ते असतात रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. एकदम सिम्पलेस्ट डेफिनेशन म्हणजे हीच द डेटाबेस विच आर गोइंग टू स्टोअर द डेटा इन द फॉर्म ऑफ टेबल्स वाया रोज अँड कॉलम्स आर दी रिलेशनल डेटाबेस सिस्टम. आणि त्याच्याच ऑपोजिट म्हणजेच एनआरडीबी एम एस विच इज नॉन रिलेशनल डेटाबेस सिस्टम. त्यांना टेबल्सची गरज नसते डेटा स्टोअर करण्यासाठी. ते एक वेगळं अल्गोरिदम यूज करतात. सध्या आपण तिकडे झालो नाही तर आपण एनआरडीबी बद्दल बोलू आपण त्यावर जाऊ. आपलं मेनली फोकस कुठे असणार आहे रिलेशनल डेटाबेस सिस्टीमवर जो की आहे आपला आहे ओरॅकल. ओके. सो बुक नेक्स्ट सपोज करू की मला काय करायचं बाबा मला एक डेटाबेस आहे माझ्याकडे मला त्याच्यात डेटा स्टोअर करायचा खूप सारा. पण कुठला डेटा स्टोअर करायचा मला का नाही असं जनगणनाचं काहीतरी आले बघा आणि मला करायचा डेटा गोकुलधाम सोसायटीचा स्टोअर. राईट. आपण डायग्राम ते समजून घेऊ कसं गोकुलधाम सोसायटी तर सगळ्यांना माहित असेल तर शक्यच नाही काय असणार राईट. तुम्हाला करायचं बाबा माझ्या डोक्यात आलंच नाही आता करणार कसं. सपोज करा हा माझा डेटाबेस आहे आणि मला त्याचा डेटा स्टोअर करायचा आहे. तर जसं आपण बोललेलो की डेटाबेस मध्ये काय असतं बाबा की आपण रिलेशनल डेटाबेस मध्ये टेबल्स थ्रू डेटा स्टोअर करतो. राईट. सो टेबल्स तर मग मला पहिले टेबल क्रिएट करावं लागेल. ओके. सो आपल्या एसक्यूएल थ्रू आपल्याला पहिले आपल्या डेटाबेस मध्ये एक टेबल क्रिएट करावं लागेल त्याच्यासाठी एक क्युरी असते ती क्युरी लिहिणार आपण. आज आपण त्यावर नाही जाणार की आपण डेटाबेस क्रिएट सॉरी टेबल क्रिएट कसं करू आज आपण पहिले फक्त समजून घेऊ की व्हॉट आर द रोड मॅप. नंतर आपण उद्या टेबलही क्रिएट करू आणि थोडंसं मॅनिप्युलेशनही करू. ओके. सो मी ठरवलं हा बाबा मला काय करायचं डेटाबेसचा मध्ये टेबल क्रिएट करायचं आहे आणि डेटा लोड करायचा. तर मी बनवला टेबल टेबल काय बनवला नावा मग एक टेबल बनवला त्याला नाम त्याला गोकुलधाम सोसायटी आणि आता त्याला स्टार्ट. मग त्याच्यात डेटा लोड करायचा. तर जसं आपण बोललो की डेटाबेस मध्ये काय काय असतं डेटाबेस मध्ये असतात टेबल्स टेबल्स मध्ये काय असतं कॉलम्स आणि रोज. तर मग मी माझ्या कॉलमचं नाव डिफाईन केलं. तर आपण इथं थोडेसेच कॉलम घेऊ तर मी काय केलं मी चारच कॉलम्स डिफाईन केले. सपोज कॉलम्स मला डिफाईन करायचे मी करतो फ्लॅट नंबर नेम आणि आपलं काय असतं ते एज आणि जेंडर ते काइंड ऑफ असे. ओके. सो हे झालं माझा डेटाबेस. हे माझे झाले टेबल हा झाले माझे कॉलम आणि कॉलमच्या व्हॅल्यूज. आता इथे मी डायरेक्टली तुम्हाला डेटा इन्सर्ट करून दाखवला की ऍक्च्युली मध्ये डेटा दिसणार कसा. राईट. तर इट इज व्हॉट इट इज की आता माझे रेकॉर्ड असणार असतात रेकॉर्ड नंबर ए फ्लॅट नंबर असणार कुठला 101 नाव काय जेठालाल चंपकलाल गडा त्याची एज त्याची जेंडर त्याच्या मागे लगेच कोण फ्लॅट नंबर तोच ऑफकोर्स जेठा दया टपोके बाप्पा गडा. देन अगेन त्याची एज आणि त्याची जेंडर. अगेन आपला एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम बेडे त्याची एज आणि त्याचा जेंडर सेम. त्याची बायको माधवी बाबी राईट. अगेन बबिताजी तिची पण एज तिचं पण जेंडर. देन अगेन विविंग मध्ये कोण आपले हातीबाई जसं बोलते ते सही बात. ओके. सो बेसिकली काही अपडेट आता इथून मग कळून जाते की हा बाबा हे कॉलम मध्ये हे फ्लॅट नंबर आहेत आणि ह्या फ्लॅट नंबर मध्ये हे लोक आहेत. आता समजा पोलीस आले सर गोकुळसाठी त्यांना माहितच नाही की कोणत्या फ्लॅट मध्ये कोण होते आणि त्यांनी म्हणले की मला फ्लॅट ए नंबर ए वाला डेटा काढून द्या. तर मग कसं करणार यस वी कॅन डू. तर आपण जाणार एसक्यूएल कडे आपण लिहिणार क्युरी. ओके की झालं माझा आता एक सपोज करा की आपला एसक्यूएलचा कडे आपण क्युरी लिहिणार आहोत. क्युरी म्हणजे काय क्युरी म्हणजे लँग्वेज जी की लँग्वेज कुठली एसक्यूएल त्यामध्ये आपण आपल्याला लॉजिक इम्प्लिमेंट करू. एक सिंपल जर डेफिनेशन कोणी तुम्हाला विचारलं की बाबा क्युरी असते. सो सिंपल म्हटलं क्युरी इज अ लॉजिक विच वी आर इम्प्लिमेंटेड इन द लँग्वेज विच इज यूज इन डेटाबेस. म्हणजे माझं जे लॉजिक आहे ते मी कसं ट्रान्सफर करतो एसक्यूएल मध्ये की जेणेकरून डेटाबेसला कळेल की बाबा मला बोलायचं का. आता इथं मी तुम्हाला सिंपल सांगितले की म्हणजे त्याला कळणारी भाषा.
त्याला कोणाला आपल्या सॉफ्टवेअरला आपल्या सॉफ्टवेअर कुठला आहे ओरॅकल कुठला काय डेटाबेस डेटाबेसला कुठली भाषा पाहिजे तर मग मी ते एक्झाम्पल दिलं मला काय पाहिजे बाबा मला की नाही जसं की आपण बोलू पोलीसवाले आले ते बोलले की आम्हाला फ्लॅट नंबर A01 मध्ये सगळे लोकांचे नाव सांग तर मग आपण काय करणार चलो क्युरी इथे क्युरी लिहिली आता इथं काहीतरी लिहिलंय बाबा इथं काही कळणार असेल बेसिक कंपनी सलेक्ट जसं की आपण बोललो की डेटाबेस मध्ये असतात सेव्हरल टाइप्स ऑफ कमांड जे आपल्याला हेल्प करतात डेटाबेस मध्ये खेळण्यासाठी त्याच्यासाठी बोलण्यासाठी त्याला समजण्यासाठी तर सलेक्ट ही आपली काइंड ऑफ कमांड आहे कोणाचं काइंड ऑफ कमांड आहे जसं मी बोललो होतो जादूघर आहे बाबा त्याच्या घरचे 5 लोक काम करतात तसं सिलेक्ट आहे आपली DQL कमांड इट्स our थर्ड डेटा क्वेरी लँग्वेज विच इज ऑल्सो नोन एज डेटा रिट्रीव्ह लँग्वेज म्हणजे डेटा क्वेरी लँग्वेजला डेटा रिट्रीव्ह लँग्वेज ही म्हणतात हिला आपण सांगतोय याच्यातून आपण सांगतो की मला डेटा पाहिजे स्टारचा अर्थ काय ग्लोबली ग्लोबली म्हणजे सगळं मी तर डिफाईन नाही केलं की मला हेच कॉलम दे मला तेच कॉलम दे नाही मला सरसकट माहिती पाहिजे भावा सगळीच ओके मग हे झालं स्टार त्याच्यानंतर फ्रॉम म्हणजे काय आलं फ्रॉम हा आपला क्लॉज झाला जेव्हा आपण काय म्हणतात त्याला आपल्याला जो सिक्वेन्स शिकणार आपण कसं एसक्यूएलचं सिक्वेन्स वर्क करतो तेव्हा आपण हेही सांगतो तर फ्रॉम बेसिकली सांगतो कुठलं पाहिजे बाबा तुला ही म्हणतो हा बाबा सिलेक्ट करू काय तर सगळे डेटा सिलेक्ट करू ते म्हणजे मला सगळे कॉलम देऊ कुठला द्यायचं फ्रॉम म्हणजे हा म्हणतो कुठून मी सांगतो गोकुल डान्स नावाचं टेबल आहे माझ्या डेटाबेस मध्ये तिथून ठीक आहे त्याने घेतला डेटा ते म्हणते याच्यामध्ये तुला अजून काहीतरी विचारित पाहिजे का सगळा डेटा पाहिजे काय काहीतरी स्पेसिफिक डेटा पाहिजे तुम्ही म्हणतो नाही नाही बाबा मला सगळं नाही पाहिजे मला काय पाहिजे मला पाहिजे की फ्लॅट नंबर आहे 101 मध्ये कोण कोण होतात एविंग मध्ये आणि सगळे कधी माहिती होतं टाकली तिथे काही वेर हा आपला क्लॉज आहे बेसिकली वेर काय यूज करतो फिल्टरिंग ते पण आपण जाणून घेऊ देन सेम आलो तुम्ही माझं मी इथं टाकलं की वेर फ्लॅट नंबर इज करतो A-101 आणि मग दिलं सेमिकोलन जेव्हा आपण देतो त्याचा अर्थ की आपली क्युरी तिथपर्यंत एंड होत असते नाही तर जेव्हा तुम्ही सेमिकोलन नाही देत आणि तुम्ही फारसा असेल दहा लाईनचा कोड लिहिला तर तो पूर्ण रन व्हायला देतो म्हणजे की आपल्याला इरर येऊ शकतो सेमिकोलन इज एंड ऑफ अवर कोड हे जेव्हा आपण कोडिंग करू आहे कन्सेप्ट शिकणार तर जेव्हा मी माझा ही क्युरी रन करेन तर मला डेटाबेस जाणार या डेटाबेस सॉरी माझं जे सर्व्हिसेस आहेत डेटाबेस त्या जाणार माझ्या या टेबलमध्ये गेला अरे लोकल दाखवण्यासाठी याच्यात खूप सारे रेकॉर्ड्स आहेत मी पहिले गेला टेबलमध्ये फिल्टर काय लावले आपण व्हेअर त्याला आमचे खास फ्लॅट नंबर पाहिजे फ्लॅट नंबरच्या कॉलम मध्ये जाणार गेला मग कुठला कॉलम पाहिजे त्याला सॉरी कुठली व्हॅल्यूज पाहिजे जर मॅच करायला A101 गेला गडी तर A101 ही दिसते त्याला तर जेव्हा आपण A0101 ही क्वेरी रन करू तर डेटाबेस एवढा डेटा एक्सपेक्ट तुम्हाला जर आउटपुट मध्ये काय शो करणार फ्लॅट नंबर नेम एज जेंडर आणि हे दोन रेकॉर्ड सध्या कारण आपण या डेटाबेस मध्ये दोनच इन्सर्ट केलेले ओके सो दिस इज हाऊ द ऍक्च्युअल डेटाबेस वर्क्स म्हणजेच काय ते डेटाबेस मध्ये आपण डेटा लोड पण करतो डेटा काढूही शकतो आपण डेटा टाकूही शकतो त्याच्यासोबत खेळूही शकतो हे फक्त एक बेसिक अंडरस्टँडिंग घ्यायची की ऍक्च्युअली मध्ये डेटाबेस असतो ओके if you have been like getting something from this video एक जर तुम्हाला कळले थोडाफार काही यामधून डेटाबेस कन्सेप्ट काय तर आपण शिकलो असं शिकलो तर आपण पुढेही पाहत राहू की आपल्याला आणखी काय काय करायचं आणि काय नाही करायचं राईट देन नेक्स्ट व्हिडिओ विल बी गो थ्रू विथ दी हाऊ द डेटाबेस वर्क्स ओके and how we can insert sorry how we can create a table म्हणजे आता तर फक्त आपण पाहिली की ऍक्च्युअली डेटाबेस असतं काय डेटाबेस असतो काय डेटाबेस कसं करायचं थ्रू करतात कुठला डेटाबेस आता आपण पाहणार हा डेटाबेस आहे त्यामध्ये मी टेबल कसा क्रिएट करणार ते कसा इन्सर्ट करणार डेटा खेळणार ओके सो विल गेट बॅक टू इन नेक्स्ट व्हिडिओ थँक्स फॉर दिस आणि असं सगळं फॉलो बोलू